नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. नाशिक जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. नाशिकचा मोठा राजवाडा हा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचं केंद्र म्हणून इतिहासात नोंद आहे. त्या सत्याग्रह भूमीत हजारो भीमसैनिक जन्माला आले, ज्यांनी आपलं आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी कुर्बान केलंय. जातीय अन्याय, अत्याचार व हिंसाचार विरोधात तसेच सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी अनेक आंदोलनं या भीमसैनिकांनी उभी केली व ती यशस्वी केली. आंबेडकरी चळवळीत काम करीत असताना कोणतंही पद, सत्ता, संपत्तीची अभिलाषा न बाळगता निस्वार्थीपणे काम करणाऱ्या ह्या भीमसैनिकांच्या त्यागामुळेच आंबेडकरी चळवळ सशक्त व गतिमान झाली. अशा भीमसैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा व नव्या पिढीला लढण्याची प्रेरणा मिळावी या हेतूनं हा कृतज्ञता सन्मान सोहळा सत्याग्रह भूमी प्रतिष्ठान मोठा राजवाडा नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कीर्तनकार व संविधान समता दिंडीचे संचालक श्यामसुंदर महाराज सोन्नर हे उपस्थित होते. तर सोहळ्याचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध वक्ते व ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी भूषविले. सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व संविधानाच्या उद्देशिकाचं वाचन करून करण्यात आली. सोहळ्याच्या अध्यक्षांचा परिचय प्रतिष्ठानचे विनोद बोढारे यांनी व स्वागत किरण पवार, दत्त मोरे यांनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रतिष्ठानचे अजय काळे, स्वागत धनंजय काळे, उदय बस्ते यांनी केलं. या सन्मान सोहळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील लढाऊ भीमकन्या कांताबाई अहिरे व शिलाबाई पवार यांचा त्यांनी राजस्थान येथील हायकोर्टासमोरील मोनूच्या पुतळ्याला काळं फासलं म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ भीमसैनिक तानसेनभाई नन्नावरे, विजय जाधव, नागसेन चव्हाण, रंजन जगताप, काभूराज बोढारे, विलास चाबुकस्वार यांचा सन्मान करण्यात आलाय व मरणोत्तर सन्मान ज्येष्ठ कामगार नेते PD गांगुर्डे, मधुकर शेजवळ, विश्वास जाधव, रमेश तेजाळे, शशिकांत दाणी, दशरथ जगताप, रवी काळे व चारुदत्त रोकडे यांचा सन्मान केलाय. त्यांच्या नातेवाईक प्रतिनिधींनी त्यांचा सन्मान स्वीकारला. सोहळ्याचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ कीर्तनकार श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी संत परंपरा व भारतीय संविधान यावर अत्यंत अभ्यासूपणे विवेचन केलंय. आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये राजाराम पाटील यांनी बुद्ध तत्वज्ञान यावर सखोल असं मार्गदर्शन करून सत्याग्रह भूमी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचा मनपूर्वक गौरव केला. या कृतज्ञता सन्मान सोहळ्याचं सूत्रसंचालन विजय बागुल यांनी व प्रास्ताविक नितीन काळे यांनी केलं. तसेच आभार प्रदर्शन दिलीप गांगुर्डे यांनी केलं. सोहळा यशस्वी करण्यासाठी शरद काळे, संजय तेजाळे, रविकिरण जाधव, गौतम निकम, मंगल डांगळे, दत्ता मोरे, दत्ता देसाई, देविदास पवार, रतन निकम, रत्नाकर पगार, अविनाश तेजाळे व प्रदीप साळवे यांनी अथक परिश्रम घेतले. सोहळ्याच्या शेवटी राष्ट्रगीतानं सोहळ्याची सांगता करण्यात आली. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. आजच्या कार्यक्रमात जे खरोखर गुणी कार्यकर्ते होते त्यांचा सत्कार या संस्थेकडून केला गेला आणि खरोखर म्हणजे असे जे गुणी कार्यकर्ते आहेत त्यांना पुरस्कार देणं महाराष्ट्र शासनाला सुद्धा सुचत नाही. आणि सगळ्यात मोठा पुरस्कार याच्यामध्ये आहे की कांताबाई आहे आणि शिलाताई पवार यांनी म्हणजे स्त्रियांना अधिकार नाकारणाऱ्या मनूला काळं फसलेलं आहे आणि हा सगळ्यात मोठा देशातला परिवर्तनवादी पुरस्कार आहे. त्याबद्दल मी मंडळाचा अत्यंत आभारी आहे, त्यांचं कौतुक करतो. आणि मुंबईतून मला इथे बोलवलं, इथे अध्यक्षपद दिलं. आगरी कोळी लोक आता इथपर्यंत आले हे केवळ या मंडळाच्या विचारसरणीमुळे. त्यांनासुद्धा मी पुन्हा एकदा जय भीम करतो. खूप छान सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. समाजामध्ये काम करणारे लोक काम करत राहतात, पण बऱ्याचदा त्यांना असं वाटत असतं की आपण एवढं काम करतो पण याची कुठे दखल घेतली जात नाही. आजचा कार्यक्रम म्हणजे अशा समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करून त्यांच्या कामाला बळ देण्याचं हा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं. आणि या प्रयत्नातून नक्कीच त्यांना पुढे काम करण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल असा विश्वास मला वाटतो. राजेंद्र रुपोर्ते, हा जो सत्कार होता तो अतिशय चांगला झालेला आहे. माझा भाऊ दिवंगत रमेश गोविंद तेजाळे, त्याचा हा सत्कार त्याच्या मुलीने स्वीकारलेला आहे. मी त्याची बहीण आहे. तर अतिशय आम्हाला आनंद झाला की माझ्या भावाने जे कार्य केलं त्याची आज कार्याची नोंद झालेली आहे.
जे काही सगळ्या इथल्या जे आयोजक आहे त्यांचे मी आभार मानते. जो उत्कृष्ट कार्यक्रम केलेला आहे आणि जे माझ्या भावाच्या कार्याची दखल घेतली त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देते. जय भीम. असं सत्याग्रही भूमी प्रतिष्ठानतर्फे जो आजी माजी कार्यकर्त्यांचा सत्कार झाला तो समाजाला दिशा देणारा प्रेरणा देणारा आहे. त्याचं कारण काय असं, हे जे प्रतिष्ठान आहे हे काळाराम सत्याग्रह भूमीची त्यांना काळाराम मंदिर सत्याग्रहाची त्यांना पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि त्या जाणीवीपोटी त्यांनी या सर्वांचा सत्कार घडला. त्यातर्फे मी सर्वांचे आभारी मानतो. बोलू का भाऊ? सत्याग्रह भूमी प्रतिष्ठान नाशिक, मोठा राजवाडा नाशिक यांच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून आम्ही आंबेडकरी चळवळीत व दलित पॅन्थरमध्ये ज्यांनी आपला काम केलं, योगदान दिलं समाजाप्रती, त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करत असतो. गेल्या 3 वर्षापासून आपण हा सत्काराचा कार्यक्रम चालू केलेला आहे. यामध्ये जे आता जिवंत हयात आहे त्या लोकांचा व ज्यांनी आपली हयात घालवली त्यामध्ये त्यांचं निधन झालं त्या सर्व परिवारांचं सुद्धा आम्ही या माध्यमातून यथोचित सन्मान करत असतो, सत्कार करत असतो व समाजाला जे जे जुने आपले जे हिरे होते त्या हिऱ्यांबद्दल आत्ता आपण त्यांचा सत्कार करून माहिती देत असतो. असाच हा सत्कार समारंभ आमचा उत्तरोत्तर चालूच राहील याची मी ग्वाही देतो. सत्याग्रह भूमी प्रतिष्ठानच्या वतीने व आमच्या सर्व सभासदांच्या वतीने आम्ही अशी ग्वाही देतो का इथून पुढे आम्ही मोठ्या प्रमाणावर चांगलं कार्य करत राहू आणि आमचे जितकेही देणगीदार आहेत त्या सगळ्या देणगीदारांचं आम्ही आभार मानतो का ते वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात. जय भीम. मी संभाजीनगरमधून कांता रमेश आहिरे. मी संभाजीनगरमधून आलेले. काळेसाहेबांना मला आमंत्रित केलं होतं आणि हा पुरस्कार घेऊन मला खूप म्हणजे अगदी मला खूप छान वाटलं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये माझा सत्कार झाला आहे आणि मी सगळ्या जे यांचं मला वाचता येत नाही पण तरी मी सांगते का त्यांचे खूप मी आभारी आहे. आणि जे मी मनूला जे काळं फासलं आहे आणि एवढा जर समाज माझ्यासोबत, आता आम्ही पहिलं दोघीच गेलो होतो, एवढे जर समाज जर सोबत जर आला तर ते मनूचा पुतळा तिथं राहणार नाही. एवढंच मला सांगून 2 शब्द जय भीम.